नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावलीने ते मंगळसूत्र आपल्या हातात धरलेलं असतं आणि त्याच वेळेस आता अस्मीने सारंग आपल्या गळ्यात कसा मंगळसूत्र घालत होता आणि अस्मीने येऊन ते मंगळसूत्र हाताने ओढून कसे फेकून दिले आणि त्या मंगळसूत्राचे मणी कसे जमिनीवर पडले आणि त्यानंतर आता आपण ते मंगळसूत्र कसं त्यातील मणी जमा केली हे आता सावलीला आठवतं. अस्मीने सांगितलेले असते की मी आले आणि आता तुझी कशी वाट लावते ना ते तू बघतच राहा. प्रत्येक क्षण आता सावलीला आठवत असतो आणि सावली ते सगळं आठवून मंगळसूत्राकडे बघू लागते आणि सावली ते सगळे मणी गोळा करून एका आता भांड्यामध्ये घेऊन येते आणि त्या डिशमधील ते मणी आता सुई दोरा घेऊन सावली आता ओवू लागते आणि सुई आणि दोरा घेताच तो मणी ओवत असताना आता अस्मीने कशी सारंगला मिठी मारली होती आणि सांगितले होतं की सारंग मी आले, तुझी अस्मी परत आली आणि तुझं प्रेम परत आलंय. हे आता सावलीच्या डोळ्यासमोर येऊन सावलीच्या डोळ्यात आता अश्रू येऊ लागतात आणि डोळ्यात आलेल्या त्या अश्रूमुळे आता सुईमध्ये दोरा ववणं सावलीला काही जमत नसतं. सावलीच्या डोळ्यातील दृष्टी अंधुक झालेली असते आणि आता सारंगने ज्यावेळेस सावली त्याच्या रूममध्ये आली होती त्यावेळेस म्हटलेलं होतं की आजपर्यंत मला कळलं नव्हतं की प्रत्येक संकटातून मला कोण मुलगी वाचवते, पण आज कळलं बहुतेक ती मुलगी अस्मी असावी. हे आता सावलीला आठवतं. ते आठवताच आता समोर अमृता आलेली असते आणि सावलीचे भरलेले डोळे आता बघून अमृता ही सावलीजवळ येते. तेव्हा आता सावलीच्या खांद्यावर हात ठेवत अमृता म्हणते की डोळ्यातून पडणारं पाणी आणि डोळ्यातून वाहणारं पाणी कधीच लपवता येत नाही सावली. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते सावली काय झालंय तुला? तर आता रडतच सावली म्हणते की अस्मी मला माहिती आहे सारंग सरांचं अस्मीवर खूप प्रेम आहे. रडतच आता सावली म्हणते की हे बघा वहिनी, मी खूप वेळा त्यांच्या तोंडातून अस्मीचं नाव ऐकलं. मला माहिती आहे त्यांचा हा प्रश्न वैयक्तिक आहे आणि जे झालंय ते चांगलंच झालं, पण तिचं या घरात येण्याने या घरात आता माझा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे आता सावली ही अमृताला बोलते. आणि लगेच आता सावली म्हणते की मी काय करू आणि कोणता निर्णय घेऊ मला काहीच कळत नाही आहे वहिनी, आणि या अशा परिस्थितीमध्ये मी इथे कसं राहायचं तुम्हीच सांगा ना. तेव्हा आता अमृता ही सावलीला समजावं लागते. अमृता म्हणते हे बघ ना सावली, ज्या वेळेस नदी तिचा प्रवासाला सुरुवात करते ना त्यावेळेस तिला माहिती असतं की शेवटी ती समुद्राला जाऊन मिळणार आहे. अमृता म्हणते की जसं नदीचा प्रारब्ध हा समुद्र असतो तसंच तुझा प्रारब्ध हा सारंग आहे सावली. शेवटी तुला सारंगकडेच जायचे एवढं तू लक्षात ठेव. अमृता म्हणते की सावली तू अगं बघतेस का प्रत्येक वेळेस हा सारंग तुझा पाठीराखा होऊन तुझ्या पाठीमागे उभा राहिला. आजसुद्धा तुझा हात धरून त्याने तुला घरात आणलं, बघितलंस ना तू. आणि अमृता म्हणते की तू फक्त सारंगकडे लक्ष ठेव, तो प्रत्येक वेळेस तुझ्या हक्कासाठी भांडेल ही मी तुला खात्री देते. असे म्हणत आता अमृताने सावलीला समजावलेलं असतं. अमृता म्हणते की एक गोष्ट सावली तू लक्षात ठेव, आयुष्यात हा नेहमी सत्याचाच विजय होतो. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे आलेला असतो. अमृताचे बोलणे ऐकून आता सारंग म्हणतो की सत्याचाच विजय झाला पाहिजे. दोघीही आता सारंगकडे बघतात. सारंग आता पुढे येतो. सारंग आता सावलीला समजावू लागतो. सारंग म्हणतो सावली हा सत्याचा संघर्ष जो आहे ना तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. या संघर्षापुढे आपल्या रूढी परंपरा माणुसकी हे विसरता कामा नये. आणि लगेच आता सावलीच्या हातातील ते मंगळसूत्र बघून सारंग म्हणतो की हे एक बघ ना सावली, तुझ्या हातातील हे मंगळसूत्रसुद्धा विसरलेलो नाही आहे मी. हेच मंगळसूत्र मी तुला लग्नात बांधलं होतं आणि अस्मीचं सुद्धा मी विसरलेलो नाही आहे. सारंग म्हणतो की अस्मीचं माझ्या आयुष्यात असलेलं जे अस्तित्व आहे ना ते सुद्धा मी विसरलेलो नाही आणि सत्यासाठी मला जो माझ्या आयुष्यात त्रास झाला ना तो देखील मी विसरलेलो नाही आहे सावली. सावलीला हे सगळं सांगत असताना सारंग आता सुई दोऱ्यातून ते एक एक मणी ओवत असतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की हा धागा हा मणी दोघेही मी विसरलेलो नाही आहे आणि हा धागा मण्यांना कसं एकत्र बांधून ठेवतो हे देखील मी विसरलेलो नाही आहे सावली. सावली अमृता दोघीही ते बोलणे आता ऐकत असतात आणि सारंग म्हणतो की ज्या वेळेस हे मंगळसूत्र तुटलं ना त्यावेळेस मी काहीच करू शकलो नाही, फक्त बघत राहिलो आणि स्त्रीसाठी किती मंगळसूत्र महत्त्वाचं आहे ना हे देखील मी
विसरलेलो नाहीये सावली. आणि म्हणून हा धागा आणि हे मणी एकत्र आणून मी ह्या मंगळसूत्राचा सन्मान करत असल्याचे सारंग बोलतो. सारंग म्हणतो की खरं हेच मंगळसूत्र आहे आणि या सत्याचा मी सन्मान करतो. ते ऐकताच सावलीच्या डोळ्यात आता पाणी येतं. आणि तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते ओळखतोय बरं का मी सावली. हे बघ, पण माझ्यावरती जे झालेले संस्कार आहेत ना त्यावरून सत्याची बाजू मी कधी सोडणार नाही सावली, ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव. असा मोलाचा कान मंत्र आता सारंगने सावलीला दिलेला असतो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की तुझा हा जो विठ्ठल आहे ना तोच आपल्याला सत्य ओळखायला आणि सत्य पचवायला ताकद देईल सावली. आणि एवढे सगळे सारंगने बोललेले असतानाच आता सारंगने ते मंगळसूत्र मणी दोऱ्यामध्ये घालून पूर्ण तयार केलेलं असतं. आणि पटकन ते मंगळसूत्र आता सारंग हा सावलीसमोर धरतो आणि लगेच म्हणतो की घाल आता हे मंगळसूत्र. ते बघून सावलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि पाठीमागून विठ्ठल ते सगळं बघत असतो. पटकन आता सारंग ते मंगळसूत्र सावलीच्या हातात देतो. इकडे आता जगन्नाथ हा घरी आलेला असतो. जगन्नाथला खूप राग आलेला असतो आणि सगळे टेबलवरचे फुलं आणि भोपे जगन्नाथ इकडे तिकडे फेकून देऊन आता विचार करत असतो. जगन्नाथची बायको आता जगन्नाथला समजावू लागते. अलका म्हणते हे बघा विसरा ना आता सगळं, जाऊ दे ना, तुम्ही कशाला मनाला त्रास करून घेता. तेवढ्यात देवा तिथे येतो आणि तो सगळा प्रकार बघत घाबरतच देवा आता जगन्नाथ शेजारी बसतो. देवा म्हणतो की हे बघा मानलेले फादर, तुम्ही जर असं वागलात तर मग आम्ही काय करायचं. रागाने जगन्नाथ आता लगेच देवाला म्हणतो मी शांतच आहे बरं का. देवा म्हणतो की तुम्ही जर असे शांत आहेत तर मग चिडल्यानंतर तुम्ही काय करता. आणि त्यानंतर आता देवा मेन पॉईंटवर येत म्हणतो की हे बघा माझी एक गोष्ट लक्षातच आली नाही हो, त्या कार्यक्रमात तुमचा झालेला एवढा हा इन्सल्ट आणि ही भैरवी याचं एकमेकांशी काय कनेक्शन आहे असे देवा आता जगन्नाथला बोलतो. तेव्हा आता जगन्नाथ सांगू लागतो. जगन्नाथ म्हणतो की त्याला फार जुना इतिहास आहे आणि ह्या बाईने ना माझ्या मुलीच्या संसाराचा तमाशा मांडला आहे. आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा तेव्हा मला ती कमजोर करायला बघते आणि त्यासाठी प्रयत्न करते. पण त्या भैरवीला हे माहीत नाही जगन्नाथ आपल्या लेकीसाठी ही जमीन पण फाडून वर येऊ शकतो. जगन्नाथ म्हणतो की आता शांत राहून चालणार नाही. तर देवा म्हणतो की तुम्ही राहू पण नका, तुम्ही असताना तुम्हाला काहीच अशक्य नाही. देवा म्हणतो की मानलेले फादर, तुम्ही तर सगळ्या जगाच्या कुंडल्या मांडतात आणि हिची कुंडली तुम्ही एका मिनिटात इकडच्या तिकडे करू शकता. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ थोडा शांत झालेला असतो. जगन्नाथच्या बायकोला आता आनंद होतो आणि ती म्हणते की थोडा चहा आणू का. तर आता लगेचच जगन्नाथ म्हणतो थोडी साखर घालून आण. अलका म्हणते ते अजिबात जमणार नाही बरं का. हसतच देवा म्हणतो की थोडी नका एवढी घालावो. आणि पटकन खुश होऊन आता अलका ही चहा करायला जाते. आणि त्यानंतर हसत देवा म्हणतो की माझा हात बघून माझं भविष्य सांगता का. तर लगेच जगन्नाथ देवाच्या हातावर टाळी देतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना, माणसाचा फेस आणि माणसाचा हात बघून त्याचा काहीतरी रिलेशन असल्याचे त्याचा अंदाज बांधता येतो. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की पण जर कुंडली माझ्या समोर असली ना तर मी कधीच चुकत नाही. ज्या दिवशी तुझी आणि माझी भेट झाली होती त्याच दिवशी मी तुझी कुंडली मांडली होती. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो एकाच मिनिटात मी तुला तुझं भविष्य सांगतो. तर हसतच खुशी होऊन देवा म्हणतो सांगा ना. तर लगेचच आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ तुझा शुक्र आता लवकर संपत आहे आणि तुझ्या आता कुंडलीमध्ये मंगळ प्रवेश करीत आहे. तेव्हा तुला आनंदापेक्षा तुझ्या आता आयुष्यात दुःख जादा येणार आहे. आणि ते ऐकताच आता देवा विचार करू लागतो. आणि तेवढ्यात आता ते अलका ही चहा घेऊन येते. तर चहा पी जगन्नाथ म्हणतो की आता माझ्या डोक्यात ना फक्त एकच नाव भिनभिनतंय, ते म्हणजे भैरवी वजे. इकडे आता भैरवीने फोन केलेला असतो. भैरवी म्हणते की एकदा का माझी तारा ना ही कॉम्पिटिशन जिंकली ना मग तारासाठी सगळ्या अपॉर्च्युनिटीजचे दरवाजे उघडतील आणि माझी तारा ना मग एकदम फेबुलस होणार आहे. आणि या कॉम्पिटिशन म्हणजे माझ्या ताराच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे आणि नवीन अपॉर्च्युनिटी मिळणार असल्याचे भैरवी आता ताराची स्तुती करत असते. आणि लगेच भैरवी म्हणते की जिंकेल ना माझी तारा. तर आता मला पूर्ण विश्वास आहे माझी तारा जिंकणारच असे म्हणत भैरवी फोन ठेवते. तेवढ्यात आता तारा तिथे येते आणि आता तारा भैरवीला म्हणते की मॉम माझ्या कॉम्पिटिशनच्या पहिल्या राऊंडमध्ये मी हा ड्रेस सिलेक्ट केला आहे, चालेल ना तुला. तर आता भैरवी तो ताराचा ड्रेस बघते. तर आता तो ड्रेस बघून भैरवी म्हणते की नाही नाही अजिबात हा ड्रेस नकोय. तुला आठवतंय का तारा, अगं पाठीमागच्या वेळेस मी त्या कॉम्पिटिशनमध्ये तुला जे डिझाईन दाखवलं होतं. आणि भैरवी म्हणते की ते डिझाईन तू बघितलं होतं ना, तेच डिझाईनचे तू ड्रेस घाल. तर आता तारा म्हणते हो हो मी ते डिझाईन बघितलं होतं. वाव काय नाईस डिझाईन आहे.
भैरवी म्हणते की काही जरी झालं ना तारा, तुझं जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तू सगळ्यांसमोर एकदम छान प्रेझेंटेशन दे. आणि तेवढ्यात आता इकडे तारा म्हणते की मॉम, त्या मेंदळ्यांच्या घरात आज एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडत आहेत, तुला वाटतंय का सावली ही गाण्यासाठी येईल? तर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की त्याची काळजी तू करू नको, त्या सावलीला त्या घरात काडीची किंमत नाही, तेव्हा तिच्यासाठी ते काहीच महत्त्वाचं नाही, ते तू सोड तारा. भैरवी म्हणते की मला आता फक्त त्या जगन्नाथकडे लक्ष ठेवायचं आहे, बाकी काही चिंता नाही आहे. तर आता तारा म्हणते की पण मॉम, तू बघितलं ना सारंग सावलीला कसं ट्रीट करत होता ते? तर आता भैरवी म्हणते त्याची तू काळजी करू नकोस रे, तो सारंग ना अगदी आता माणुसकीच्या नात्याने तिला सगळं करत होता, तो एक चांगला गुड बॉय आहे. आणि तसंही आता सावलीसमोर अस्मी आली तेव्हा अस्मी काय तिला जमू देणार नाही. भैरवी म्हणते की तशीसुद्धा ही अस्मिना आता आपल्या पथ्यावरच आहे, कारण अस्मी जी त्या घरामध्ये आली ना, किती दिवस सारंग हा अस्मीपासून असा लांब राहणार आहे, एक ना एक दिवस अस्मी त्याला मिळविलंच. आणि आता भैरवी विचार करत म्हणते की एकदा का अस्मीची सारंगच्या आयुष्यात एंट्री झाली की मग लगेच आता सावली ही सारंगच्या आयुष्यातून एक्झिट होईल, एक्झिट तारा. आणि एकदा का सावली ही सारंगच्या आयुष्यातून एक्झिट झाली तर मग सावली कुठं जाणार आहे? सावली आपल्याकडंच येईल असे भैरवी ताराला समजावते. मग आता सावलीला जाण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नसेल आणि नाविलाजाने सावली ही आपल्या खाली येईल आणि आपली नोकर बनून आपण जे सांगेल ते करत राहील असे भैरवी ताराला सांगते. इकडे आता सारंग त्याच्या बेडरूममध्ये एरझऱ्या मारत असतो. सोहम आणि बबलूसुद्धा आता तिथे उभे असतात. सारंगकडे बघत आता सोहम म्हणतो की सारंग दादा, सावलीच्या बाबतीत हे जे काही झालं ते बरोबर घडलेलं नाही आहे बरं का. या अगोदरसुद्धा सावलीला म्हणजे सावली वहिनीला खूप काही त्रास दिला आहे आणि खूप काही त्रास झाला आहे. आणि सोहम म्हणतो की आपण सावली वहिनीचं बॅकग्राऊंड तर चेक केलं आहे, त्यामध्ये आपल्याला काही भेटलं का? तरीसुद्धा एवढं सगळं होऊनही सावली वहिनीवरती एवढा संशय. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की एवढ्या सगळ्या आपण सावली वहिनीच्या परीक्षा घेतल्या तरीसुद्धा आता सावली वहिनी त्याच जागेवर कशी येते दादा? तर आता सारंगसुद्धा विचारात पडलेला असतो. आणि तेवढ्यात आता सखदेव हा ज्यूसचा ट्रे घेऊन तिथे येऊ लागतो. त्याच वेळेस आता तो ट्रे अस्मी आता सखदेवच्या हातातून घेऊ लागते आणि म्हणते की दादा, अहो असं काय करता? मी देते त्यांना ज्यूस, तुम्ही जा बरं. आणि आता नाविलाजाने आता सखदेव तो ट्रे अस्मीच्या हातात देते. त्यानंतर लगेचच अस्मी सोहम, बबलू आणि सारंगकडे बघते आणि हसतच म्हणते की मी तुमच्यासाठी ज्यूस आणलाय आणि सारंग तुझ्यासाठी कॉफी. तर लगेचच सोहम म्हणतो नकोय आम्हाला. आणि त्यानंतर आता अस्मी ही बबलूकडे बघते आणि म्हणते की तुम्ही घेणार ना? तर आता बबलू हा हसतच अस्मीसमोर येतो त्या ज्यूसकडे बघत. आता लगेचच बबलू म्हणतो की नाही घेणार, माझा रविवार आहे. आणि बबलू रागाने तिथून निघून जातो. तर आता लगेच अस्मीचा मोठा मुडाप झालेला असतो. आणि लगेच आता अस्मी म्हणते की सारंग तू कॉफी घेणार ना? ते ऐकून सारंग आता उठून उभा राहत तेथून जाऊ लागतो आणि म्हणतो जेवायची वेळ झाली आता अस्मीकडे न बघता सारंग तेथून निघून गेलेला असतो आणि अस्मीचा पुन्हा एकदा मोठा इन्सल्ट झालेला असतो. आणि आता रात्र झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आता सारंग हा बाहेर येऊन फोनवर बोलत असतो. तेवढ्यात आता स्विमिंग टँकपाशी बोलत असताना पाठीमागून अस्मी तिथे येते आणि पटकन पाठीमागून सारंगला मिठी मारते. सारंग आता डचकतो तर अस्मी मिठी मारतच सारंगला म्हणते की सारंग, मी तुला खूप मिस केलं. सारंग आता अवाक झालेला असतो. आणि त्याच वेळेस आता वरून सावली ही किचनमध्ये असते आणि सावली ते बघून आता डोळे झाकते. आणि तेवढ्यात आता सारंग हा अस्मीपासून बाजूला जातो. तर ते बघून आता अस्मी म्हणते सारंग, अरे तुला झालंय तरी काय? मी आल्यापासून बघते तू माझ्यासोबत ना एकदम कठोरपणे वागतोय बरं का. असला स्ट्रेंज का वागतोयस तू? काय झालं तुला? हे बघ, मला सगळं कळतंय, आपल्यामध्ये खूप काही वेळ गेला आहे, पण आपलं प्रेम स्पेशल होतं, स्पेशल. आणि ते दिवस मी अजूनही विसरलेले नाही आहेत. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की पण या गोष्टीला आता बराच वेळ गेला आहे आणि आता सगळ्या काही गोष्टी बदलल्यात. लगेच आता अस्मी म्हणते की गोष्टी बदलल्यात ते मला माहिती आहे, पण आता ठरवलेली नाती तर नाही बदलत ना. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला यासाठी वेळ हवा आहे. तर लगेच आता ते ऐकून अस्मी म्हणते की वेळ, पण लगेचच सारंग म्हणतो पण काय? तर लगेच अस्मी म्हणते की पण तोपर्यंत आपलं जे नातं आहे ते तसंच आपण ठेवूयात ना. तर लगेच सारंग म्हणतो तसं म्हणजे कसं? आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अस्मी म्हणते की कसलं कॉम्प्लिकेटेड सारंग? अरे आपण एकमेकांवरती प्रेम करतोय, प्रेम. अस्मी म्हणते की सारंग, तुला माहिती आहे ना तू माझ्यावर किती प्रेम करायचं असते आणि कायम मला तू म्हणायचा मला अंतरंगातून बाहेर काढणारी मुलगी तू आहेस तू.
आणि तो कायम मला म्हणत होता तूच माझी लाईफ पार्टनर आहे. मग आता काय झालं, विसरलास का तू सारंग, असे अस्मी सारंगला बोलते. आणि त्याच वेळेस अस्मी हे सगळं बोलत असताना सारंगची नजर वर सावलीकडे जाते आणि एकटक नजरेने सारंगसुद्धा आता सावलीकडे बघत असतो, तर अस्मी फक्त बोलत असते. तेवढ्यात आता अस्मी सारंगला धरून पुन्हा तिचे आता बोलणे सुरू करते, तर सारंग हा सावलीकडे बघत असतो. आणि त्याच वेळेस आता सावलीच्या डोळ्यातील प्रेम हे सारंगला दिसत असते. आणि आता सारंग लगेचच अस्मीला भयानक सत्याने कसा दूर ढकलतो आणि सावलीचं खरं प्रेम आता कसं सारंग समोर येतं आणि अस्मीच्या खोट्या प्रेमाचे सत्य आता सारंग समोर येऊन अस्मीला सारंग त्याच्या आयुष्यातून कसं कायमचं बाजूला करतो आणि सावली ही कशी पुन्हा सारंगची सावली बनते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब